देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्रींनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांना त्यांनी फोन करून शुभेच्छा दिल्यात। खूप इमोशनल निवडणूक अनेक नेत्यांसाठी होती। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आईचा बॉन्ड आपण कायमच पाहिलेला आहे आणि आईचा जेव्हा फोन आलेला, सरिताताईंचा जेव्हा फोन आला तेव्हा देवेंद्र फडणवीस आपल्या आईशी आवर्जून बोलले, कारण त्यांच्या मातोश्री अर्थात नागपूरमध्ये आहेत, ते मुंबईमध्ये आहेत आणि लेकाच्या यशाचं म्हणजे बारामतीमध्ये माँ किसके साथ है हा मुद्दा बराच गाजलेला होता की आई कोणासोबत, आशाताई पवार कोणासोबत। आणि आता देवेंद्र फडणवीसांचा भावनिक संवाद फोनवरचा आपण पाहतोय। सरिता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करून शुभेच्छा दिल्यात, कारण वैयक्तिक यश तर महत्त्वाचं आहे आणि पक्षाचंही यश। आपण ऐकूयात। चला धन्यवाद, आशीर्वाद दे। हॅलो हॅलो, येतो संध्याकाळी येतो, आता इकडून सगळं निपटवतो आम्ही येतो। मी कळवत होतो। चला धन्यवाद, आशीर्वाद दे। हॅलो ती आक्षेप घेण्या इतकं राजकारण या सगळ्या 2024 मध्ये खालच्या पातळीवर जाताना आपण पाहिलं। आणि खरं तर आता देवेंद्र फडणवीसांबद्दल आपण बोलतोय। देवेंद्र फडणवीसांचा आता ऑफकोर्स की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्यांचा खूप दुस्वास केला गेला पक्षामध्ये, पक्षाच्या बाहेरून, समाजाकडून। पण त्याच देवेंद्र फडणवीसांनी 40-45 जागा असणाऱ्या शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं एक मूळ संकल्पनाच त्यांनी रुजवली, ती वास्तवात आली। आणि आपल्याकडे शतक असताना सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असलेल्या शिंदेंचं नेतृत्व स्वीकारत ते निवडणुकीला गेले। आज आता नागपूरमध्ये चोपडा साफ होईल असं असतं। पहिला निकाल महाराष्ट्रातला हाती आलाय। आदिती तटकरे या विजयी झालेल्या आहेत। आदिती तटकरे यांनी विजय मिळवलेला आहे। सलग तिसरी टर्म आदिती तटकरे यांच्या पदरात पडलेली। इकडे किती आनंद होतोय बघा, इकडे आनंद बघा। आदिती तटकरे या विजयी झालेल्या। बाल विकास मंत्री म्हणून खऱ्या अर्थानं महायुतीने जी लाडकी बहीण योजना राबवली, पण पहिली लाडकी बहीण विजयी झाली। लाडकी बहीण विजयी ठरली, लाडक्या बहिणीचा विजय झालाय। एकत्रित बोलायला लाडक्या बहिणीचा विजय झाला तिचं आहे एवढ्यासाठी, कारण महिला आणि बालकल्याण त्यांच्याकडे होतं। पण संपूर्ण बघा, योजनेला नाव मुख्यमंत्र्यांचं होतं, ते काढलं गेलं, पण त्या जितक्या शांतपणे काम करत राहिल्या, अर्थात त्यांचा मतदारसंघही त्यांनी व्यवस्थित अरेंज करून घेतला, त्यांना सोपा गेला। आणि रायगडच्या संपूर्ण किनाऱ्यावरचा सगळी सोपी लढत जरी ती होती, विजय आहे आज त्यांनी तो मिळवलेला आहे। आणि त्या लोकसभेला सुद्धा तटकरेंनी विजय मिळवला ना, तेवढा विजय मिळवला। आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खरं तर त्यांच्या विभागातून ही योजना आलेली होती आणि ती योजना सुरू करताना महायुती म्हणून सगळ्यांनी यशस्वी केली, पण शांतपणे पडद्या पाठीमागे काम करणं हा त्यांचा अजेंडा आणि आनंद होतोय। अगदी आमच्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन, आमच्याकडून पण अभिनंदन। आम्ही सकाळपासून सांगतोय, आम्ही भले इतरांपेक्षा वेगवान नाहीयेत म्हणजे त्या स्पर्धेमध्ये खोट्या आकड्यांच्या, पण आज आम्ही जो देतोय तो प्रत्येक निकाल देतोय। आमचे आकडे हळूहळू वाढतायत। कासवाच्या सशाच्या ह्याच्यात म्हणजे आम्ही कासवाच्या भूमिकेत आज होतो, पण ही स्पर्धा आम्ही जिंकतोय। विश्वासाची स्पर्धा न्यूज 18 लोकमत जिंकताना पाहायला मिळत आहे। खरे अचूक आकडे जे ते आम्ही आपल्यापर्यंत सकाळपासून पोहोचवतोय। इलेक्शन कमिशनकडनं जी आकडेवारी आम्हाला मिळते तीच आम्ही आपल्यासमोर मांडतोय। इतर वाहिन्यांसारखे आकडे फुगवून आपल्यासमोर आम्ही मांडत नाहीये। त्यामुळे अचूक निकाल दाखवणारं एकमेव चॅनल म्हणजे न्यूज 18 लोकमत ठरलंय। आणि त्याचाच परिपाक आपल्याला दिसतोय की महायुती महाविकास आघाडी यांच्याबद्दलचे विश्वासार्ह आकडे जे आहेत, ऑथेंटिक आकडे जे आहेत, ते आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय। सगळ्या मतदारसंघाचे कल हाती आलेत। 206 जागांवर महायुतीची आपल्याला आघाडी पाहायला मिळते। 209 जागांवरची खरं तर ही आघाडी आहे। आणि महाविकास आघाडी म्हणजे एकट्या भाजपच्या जागा सुद्धा महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांच्या मिळून एकत्रित जितक्या जागा आहेत त्या एकत्रित जागा आहेत। राज्यातला पहिला निकाल जाहीर झालाय। आदिती तटकरे त्यांच्या मतदारसंघातनं विजयी घोषित करण्यात आलेले आहेत। पण असे बरेच मतदारसंघ आहेत, आपण पहिल्यापासून म्हणतोय की शेवटच्या फेरीपर्यंत, शेवटच्या राऊंडपर्यंत त्या मतदारसंघात नेमकं काय होईल, कोण पिछाडीवर जाईल, कोण आघाडी घेईल, याचं चित्र शेवटपर्यंत स्पष्ट होणार नाही। ज्यामध्ये अर्थात नांदगाव सारखा मतदारसंघ आहे, येवल्यासारखा मतदारसंघ आहे, तासगाव सारखा मतदारसंघ आहे, वरळीचा मतदारसंघ आहे, माहीमचा मतदारसंघ आहे। पण यामध्ये मनसेचा सुद्धा फॅक्टर महत्त्वाचा आहे। पण दुसरा निकाल, राज्यातला दुसरा निकाल सुद्धा समोर आला आहे
हा दुसरा निकाल अगदी थोड्याच वेळात कालिदास कोळंबकर विजयी झालेला आहे. कालिदास कोळंबकरांकडे पहिल्या टप्प्यातलीच आघाडी, ही प्रचंड मोठी आघाडी होती. स्पीकर कदाचित ठरले म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे सगळ्यात जास्त इथे मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त जो होता तो आणखीन वाढवला गेलेला आहे. एक एक करून नेते मंडळी जी आहे ती आता ठाण्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या या बंगल्यावरती यायला सुरुवात झालेली आहे आणि पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवला गेलेला आहे. थोडक्यात आपण जर पाहिलं तर या सगळ्या परिसरामध्ये आता पोलीस जे आहेत त्यांची संख्या जी आहे ती वाढवली गेलेली आहे. हा मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे. इथं आपण जर पाहिलं तर टेबलवरती बसलेले पोलीस असतात, पण आता मोठ्या संख्येनं पोलीस जे आहेत त्यांची संख्या वाढवली गेलेली आहे. कारण का राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार आलेलं आहे आणि जवळपास 55 ते 60 जागेंवरती शिवसेना जी आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ती आघाडीवर आहे आणि यामुळेच आता इथं नेते मंडळी येणं सुरुवात होईल, शिवसैनिक येणं सुरुवात होईल. अशा परिस्थितीतच इथे जो आहे ते बंदोबस्त जो आहे तो वाढवला गेलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगला आहे आणि तिथं समोर आपण जर पाहिलं तर जल्लोष सुरू आहे. एकंदरच या सगळ्या निकालावरून पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे की जवळपास आता महायुती सरकार जे आहे ते सत्तेवर बसणार आहे आणि महायुतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होईल असं शिवसैनिक जे आहेत ते इथं जल्लोष करताना सांगत आहेत. याच परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिला आता पूर्ण इथे हळूहळू शिवसैनिक जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शिवसैनिकांनी इथं गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. नेते मंडळी जी आहेत ती येऊ लागलेली आहेत. तर आतापर्यंत 2 निकाल राज्यातले समोर आलेत. पहिला निकाल अदिती तटकर यांचा, त्यांच्या मतदारसंघात त्या विजयी झालेल्या आहेत. गिरीश महाजन हे देखील त्यांच्या मतदारसंघातनं विजयी झालेले. उत्तर महाराष्ट्रातला पहिला विजय जो तो समोर येताना दिसतोय. गिरीश महाजन हे विजयी झाले आणि यात सगळ्यात महत्त्वाचं हे मान्य करावं लागेल की मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजन यांना टार्गेटवर ठेवलेलं होतं की त्यांना पाडा, अशा प्रकारची ती त्यांनी सातत्यानं गेली वर्षभर भूमिका घेतलेली होती. अतिशय छोटा म्हणजे काय म्हणतो, छोटा म्हणजे तशा अर्थानं नाही, कमी संख्येनं असलेल्या समाजातून येऊन सुद्धा बहुसंख्याकांचा आमदार होण्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे आणि त्यांनी विशेष म्हणजे कामाच्या बळावर शक्य जात फॅक्टर त्यांच्या बाजूने नसताना सुद्धा त्यांनी हा विजय मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे. सगळीकडे सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या गोटातनं ही मागणी पहिल्यापासूनही होती आणि आत्ता जवळपास 48 जागांवरच्या आघाडीनंतर ही मागणी सातत्यानं जोर धरते की मुख्यमंत्री हा आमचाच असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील. राजेशजी, आपल्याला खरं तर विचारायला आवडेल या मुद्द्यावरनं की सीएम पदाचा फेज जिथे भाजप स्वतः स्वबळावर 121 आहे, शिंदे 48 वरती आहेत आणि अजित पवार 35 जागांवरती आहेत. सीएम पदाच्या फेजबद्दल काय वाटतं? सत्ता गेली म्हणजे 2019ला ज्यावेळेला 105 जागा येऊनही सत्ता नाही आणता आली त्यावेळेला सगळ्यांनी खापर देवेंद्र फडणवीसांवर फोडलं होतं. आताही मला असं वाटतं की ते विजयी योद्धा म्हणून दिल्लीत जातील. ते आश्रित म्हणून दिल्लीत जाण्याला त्यांचा नकार होता आणि त्यांनी काही आपल्या नेत्यांना सांगितलं होतं की मला जे गमावलं असं माझ्यावर ठपका ठेवतायत ते मला सगळं कमावून दिल्लीत जायचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यासाठी दिल्लीतल्या निवासस्थानाची व्यवस्थाही सुरू झालेली आहे. कदाचित दुसरा माणूस मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटायला नको. हे खरं आहे की आता समीकरण अजून थोड्या वेळात बदलतील, जे काय व्हायचं ते होतील, पण एका बाजूला ज्याचा चेहरा दाखवून निवडणुकीला सामोरे गेले त्या शिंदेंना मुख्यमंत्री करायचं की आता टोपी फिरवायची आणि जो भाजपवर ठपका ठेवला जातो की हे वारंवार आपल्या मित्रांना डीच करतात किंवा मित्रांची दगाबाजी करतात, असं न होता ज्याने लाडकी बहिणी योजना रेटून नेली, ज्याने इतका विकासाचा चेहरा, इतके तास काम करत मराठा चेहरा आणि आत्ता मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि प्रश्न धगधगत असताना मराठा मुख्यमंत्री दिला जाणार का, हाही एक प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतल्या सरकारमध्ये 7 खासदारांचं योगदान आहे हेही आपल्याला विसरून चालणार नाही. कारण जर तुम्हाला नितीश कुमार आणि चंद्राबाबू, भाजपचा स्ट्राईक रेट आलाय 84% स्ट्राईक रेट भाजपनं दाखवलाय. शिवसेनेचा स्ट्राईक रेट 71% स्ट्राईक रेट शिवसेनेचा आहे. तर राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट 64% इतका आहे. म्हणजे स्ट्राईक रेटच्या बळावर मुख्यमंत्री पद मागायची सुद्धा सोय ठेवली नाही असं म्हणायला. भाजपनं स्वतः 149 जागा लढवलेल्या. कारण स्ट्राईक रेट हा युक्तिवाद करून म्हणण्यासाठी खूप चांगलं आहे की आमचं स्ट्राईक रेट चांगला आहे, आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या. पण आत्ता यांनी जी कारणं सांगितली मला वाटतं की मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. नो डाऊट की देवेंद्र फडणवीस यांनी एक हाती हा किल्ला लढवला, ते अडचणीत होते.
महाराष्ट्रातल्या विशेषतः मराठा समाजाचा एक मोठा समाज आहे, त्याचा सर्वाधिक रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असताना सुद्धा मराठवाड्यामध्ये सुद्धा होता. जरांगे फॅक्टरवर आपण पुढच्या टप्प्यात नक्की चर्चा करू, मला त्याच्यावर बोलायचं सविस्तर. पण आता सध्या मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय होईल तो थोडासा धक्कादायक राहील असं मला पण पत्रकार म्हणून वाटतं. ठीक आहे. या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं जे सरप्राईज पॅकेज आहे ना ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं आहे. कारण 2-2.25 वर्षाच्या पूर्वी जर आपण त्या व्यक्तीकडे बघितलं तर प्रचंड चिखलपेक, प्रचंड टीका आणि त्यांच्यावरती म्हणजे अगदी त्यांच्या नातवाबद्दल, त्यांच्या मुलाबद्दल, त्यांच्या बापाबद्दल इतकं वाईट पद्धतीने बोललं गेलं. आणि असं नॅरेटिव्ह असताना ती व्यक्ती आपल्या मेहनती देवेंद्र फडणवीस विजयी झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस विजयी झाले आहेत. सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आत्ताची, ज्या देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सर्वात आघाडीवर घेतलं जात आहे, ज्यांनी नेतृत्व केलं भाजपचं, महायुतीचं, आणि तेच देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातनं विजयी झाल्याचं चित्र दिसतंय आपल्याला. याच मतदारसंघाबद्दल बऱ्याचशा शक्यता लढवल्या गेल्या की त्यांचा कसा अभिमन्यू करण्यात आलेला आहे, त्यांच्यासाठी कसं चक्रव्यूह विणलं जात आहे. पण देवेंद्र फडणवीस विजयी झालेले आहेत मोठ्या मताधिक्यानं. राज्यातले 3 निकाल समोर आले आहेत. अदिती तटकरे, कालिदास कोळंबकर आणि देवेंद्र फडणवीस या तीनही गिरीश महाजन या जागा विजयी म्हणून घोषित करण्यात आल्या. लाडक्या बहिणीनंतर लाडके भाऊ विजयी झाले. विशेष म्हणजे आतापर्यंत जे निकाल लागले ते चारही महायुतीच्या बाजूने लागले, त्याचाही आनंद आहे. आणि तुम्ही आपण म्हटलं नंदा तसं देवेंद्र फडणवीस यांना खूप घेरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातूनही त्यांनी त्यांचं नेतृत्व संयमी सुसंस्कृत असल्याचं एकदा सिद्ध केलं आणि यशस्वी नेतृत्व असल्याचं तेही या ठिकाणी त्यांनी सिद्ध केलं. आणि महाराष्ट्राचा नेता म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी काम करताना ते दिसतं. आशाताई बऱ्याच वेळ झाला बोलला. आशाताई प्लीज. मला एक थोडंसं 2-3 गोष्टी बोलायच्या की हे इलेक्शन म्हणजे काय, तर लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवाचा तो खेळ आहे. म्हणजे त्यात हार जीत दोन्ही असणार आहे. आपण त्यात स्पोर्ट्समन स्पिरिट ठेवूनच ॲक्सेप्ट केलं पाहिजे. हा माझा पहिला मुद्दा. दुसरा माझा मुद्दा, आपल्या माध्यमातून मी ग्रामीण भागात काम करते, तिथे माझ्या लक्षात आलं शेतकरी, कष्टकरी, पेन्शनर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अल्पसंख्याक, मराठा, महिला सुरक्षा, महागाई, बेरोजगारी या कुठल्याही आघाडीवर जस्ट बिफोर लोकसभा हे सरकार काही फार समाधानी लोक होते अशातला भाग नाही. 4 महिन्यात हे जसं सांगतात तशी जादू झाली का, यावर खरं तर विश्वास बसत नाही. म्हणून काही संजय राऊत म्हणतात त्यांना मी लगेच खरं म्हणणार नाही, ते सिद्ध व्हावं लागेल. परंतु जेव्हा आम्ही हे केलं असं म्हणत असताना मला काही प्रश्न तुमच्या माध्यमातून व्ह्युअर्सना की खरंच चीन घाबरला नाही, डॉलर घसरला नाही, आपण विश्वगुरू झालो नाही, रोजगार मिळाले नाही, स्मार्ट सिटीज झाल्या नाही, 15 लाख जमा झाले नाही, गंगा स्वच्छ झाली नाही, दहशतवाद थांबला नाही, पेट्रोल स्वस्त झालं नाही, स्किल इंडिया आला नाही, महागाई कमी झाली नाही,